श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, परंतु मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात. नावातच सफल यशस्वी असल्याने या दिवशी केलेली पूजा आणि उपाय हे राहिलेल्या अडकलेल्या कामांमध्ये यश आणि अपूर्ण मनोकामनांची पूर्ती करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सोमवार 15 डिसेंबर 2025 रोजी आलेली सफला एकादशी तुमच्या 2026 या वर्षाचे भाग्य बदलण्यासाठी अत्यंत खास आहे. सफला एकादशीचा दिवस हा यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होते. या दिवशी पूजा केल्यास राहिलेली कामे पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. विशेषतः या दिवशी पिवळ्या रंगाला आणि तुळशीला लक्ष्मी स्वरूप मानून पूजा केल्यास शुभ फळ मिळते. सफला एकादशीच्या दिवशी तुम्ही हे उपाय श्रद्धेने केला तर 2026च्या अखेरीस तुमच्या जीवनातील 3 प्रमुख इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. 1. देवदर्शन आणि पिवळ्या वस्तूंचे महत्त्व. या दिवशी सकाळी लवकर स्नान करून भगवान विष्णू, बालाजी किंवा विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घ्या. देवाला पिवळ्या रंगाच्या मिठाईचा किंवा पिवळ्या रंगाचे पेढे नैवेद्य दाखवा. तुमच्या देवघरात किंवा तुळशीजवळ पिवळ्या रंगाचे एक छोटे वस्त्र ठेवा. पिवळा रंग हा विष्णू आणि समृद्धीचे प्रतीक आहे. 2. इच्छापूर्तीचा गुप्त कागद. हा उपाय अत्यंत श्रद्धेने आणि शांत चित्ताने करायचा आहे. एक पिवळा कागद किंवा पिवळ्या रंगाची छोटी चिठ्ठी घ्या. या कागदावर 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात प्राधान्याने पूर्ण व्हावीत अशी फक्त 3 स्वप्ने किंवा इच्छा स्पष्टपणे लिहा. उदाहरणार्थ, नोकरीत बढती मिळावी, घराचे काम पूर्ण व्हावे किंवा आर्थिक स्थैर्य लाभावे. त्यानंतर मोठ्या श्रद्धेने ओम विष्णवे नमः हा मंत्र खाली लिहा. हा पिवळा कागद काळजीपूर्वक दुमडून किंवा गुंडाळून आपल्या देवघरात किंवा पूजास्थळी अशा ठिकाणी ठेवा जिथे तो सुरक्षित राहील. हा उपाय अत्यंत सरळ आणि साधा आहे, परंतु त्याचे फळ प्राप्त होण्यासाठी श्रद्धा आणि सकारात्मकता अत्यंत आवश्यक आहे. सफला एकादशीच्या शुभ मुहूर्तावर हा उपाय करून पहा आणि 2026च्या अखेरीस तुमची स्वप्ने पूर्ण झालेली अनुभवा. श्री स्वामी समर्थ.